नमस्कार, मराठी आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या वेळेस एखाद्या गोष्टीवर खल होतो, एखाद्या गोष्टीवर चर्चा होते आणि काहीतरी झाकण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस आपला मराठी आवाज नक्कीच बाहेर येतो। आज आपण एका अशा अनुभवी व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत ज्यांनी नारायणगडाची धुरा विश्वस्त म्हणून बरेच दिवस सांभाळत आहेत आणि ओघाओघाने आज नारायणगडावर महादेव महाराज यांची पुण्यतिथी होती। त्या ठिकाणावरून महंत शिवाजी महाराज यांनी दोन विश्वस्त असणारे बळीराम गवते आणि बीबी जाधव सीए असणारे यांच्यावर आरोप केलेले आहेत। पण ही मुलाखत मी त्यांच्याशी न घेता एक अनुभवी विश्वस्त आहेत आणि ते या गोष्टीकडे कसं बघत आहेत, त्यांनी गडासाठी काय योगदान दिलेले आहे त्याच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ बघणारे बरेच दूरवरचे लोक असतील। नारायणगड आज भरपूर प्रसिद्धीच्या टोकावर आहे, त्यामुळं हा व्हिडिओ बघणारे यांनी हे लक्षात घ्यावं की ही जी अनुभवी व्यक्ती आहे यांनी आपल्या नारायणगडाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी काय खस्ता खाल्लेल्या आहेत आणि महंतांना कशाप्रकारे भाविक म्हणून साथ दिलेली। तर माझ्यासोबत आहेत माजी आमदार राजेंद्रजी जगताप साहेब। साहेब जय हरी। जय हरी। खरं तर विश्वस्तांवर भरपूर पंचक्रोशीमध्ये चर्चा होते आणि एका विश्वस्ताचा तर एक व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे। त्या अनुषंगाने मला एक पहिला प्रश्न असा विचारायचा की तुम्ही एकादशी धरता का? एकादशी धरतो। आणि आता तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळं बरेच जण म्हणाले की आपण ट्रस्टी आहात, तुम्ही शाकाहारी झालं पाहिजे। तेव्हापासून ते व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मी शाकाहारी झालेलो आहे। बघा, म्हणजे तुम्ही प्रांजळपणाने कबूल केलं की मी आत्ताच पण एकादशी धरत आहेत आणि ते प्रांजळपणाने त्यांनी कबूल केलं। साहेब, तुम्ही फार दिवसापासून म्हणजे कधीपासून ट्रस्टी विश्वस्त आहात? जवळजवळ मी 90पासून म्हणजे 30 वर्षापासून, नका 30-35 वर्षापासून मी नारायणगडचा ट्रस्टी आहे। आणि 30 वर्षापूर्वी म्हणजे तुमचा आमदारकीचा काळ कोणता होता? माझा आमदारकीचा काळ 80-85 होता। त्याच्या अगोदर मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि जिल्हा परिषद सदस्य कोणत्या? 79ला होतो आणि 80ला आमदार झालो। कोणता भाग होता जिल्हा परिषद? म्हाळद जवळ सर्कल। म्हाळद जवळ म्हणजे तुमचं मूळ गाव कोणतं? मूळ गाव प्रॉपर बीड, दांडेगल्ली बीड। अरे वा। म्हणजे त्यांचा जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल ही 1985च्या दरम्यान, 1985 ते 90 काळ होता का? 80 ते 85। मग साहेब, तुम्हाला का बरं विश्वस्त म्हणून का घेतला असेल? काय नारायणगडची अशी 20 वर्षापासून पहिल्या बॉडीने ऑडिटचा रिपोर्ट शासनाला दिला नव्हता, धर्माचा आयुक्त दिला नव्हता, म्हणून जमीन जप्त करण्यात आली होती। 500 एकर त्यावेळेस महंत महादेव महाराज हे होते आणि महादेव महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही विलासराव देशमुख तुमचे मित्र आहेत आणि सध्या ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कृपा करून आपली जमीन वाचली पाहिजे। ही जमीन नारायणगडच्या भक्ताची, सर्वसामान्य शेतकऱ्याची लोकांनी दान केलेली आहे आणि ती आपण वारसा आपण जपला पाहिजे। वारकरी संप्रदाय वाढवण्याकरता त्या जमिनीची आपणास गरज आहे। तर मी विलासराव देशमुखांना कल्पना दिली। विलासरावांनी या जमिनीला शासनाने ताब्यात घेऊ नये असा स्टे दिला आणि तो स्टे अद्यापही कायम आहे। अरे वा, म्हणजे नारायणगडाची जमीन त्यावेळेसच गेली असते? प्रयत्न केला नसता 100% जमीन ती त्यावेळेस मी आमदार नव्हतो त्यावेळेस, पण मी आपला शिखर बँकेचा संचालक होतो। जी शिखर बँक आहे, म्हणजे त्यावेळेस तुम्ही ती 500 एकर गडाची जी जमीन आहे ती वाचवली। त्याच्यानंतर मग विश्वस्त म्हणून कसा प्रवेश झाला तुमचा? त्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुम्ही गडाकरता एवढं महान कार्य केलेलं आहे, नाही तर गडच संपला असता। त्यामुळं आमची इच्छा आहे की तुम्ही गडावर विश्वस्त म्हणून काम करावं। मी म्हणलं मी काम करायला तयार आहे, विश्वस्त ज्याला करायचं त्याला ते म्हणजे तुमच्याशिवाय विश्वस्त कोणी होणारच नाही, तुम्ही विश्वस्त व्हा। नंतर मी विश्वस्त झालो। म्हणजे तुमची भावना ही होती की मी भक्त म्हणून कधी पण काम करेन, पण विश्वस्त नको। त्याच्या अगोदर कधी राजकीय माणूस त्या विश्वस्त पदावर होता का? म्हणजे माझ्या अगोदर राजकीय माणूस विश्वस्त पदा कुठे नव्हता। आणि तुम्ही ज्यावेळेस गेले त्यावेळेस एक भाविक म्हणून गेले की राजकारणी म्हणून गेले? भाविक म्हणून गेलो, भक्त, नारायणगडचा भक्त म्हणून गेलो। कारण की आमच्या दांडेगल्लीच्या मंडळाने सुद्धा नारायणगडची फार मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे। नारायणगडला ज्यावेळी संघर्ष झाला, भगवान बाबासुद्धा त्या गडावर होते, त्यावेळी थोडा संघर्ष झाला होता। माणिक बाबांनी हा संघर्ष मिटवला आणि हा संघर्ष मिटण्याकरता आमच्या दांडेगल्लीच्या मंडळाने फार मोठं योगदान दिलेलं आहे। म्हणजे दांडेगल्लीने त्यावेळेस हे कांगोरे आपल्याला माहीत नसतात म्हणून ही सविस्तर आणि मनमोकळेपणाची मुलाखत आहे। जगताप साहेबांनी त्यावेळेस जर योग्य पावलं उचलली नसती तर कदाचित आज ही 500 एकर जमीन आणि गड एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंचीवर गेला नसता। आता हे कमेंट करणाऱ्या बांधवांना माहीत नसतं, त्याच्यामुळं हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा
आणि हे जे कोणी पंचक्रोशीतील भाविक आहेत त्यांच्या पण भावना आणि जगताप साहेबांनी ह्या संबंधित काय केलेलं आहे. आता आजचा जो माहोल आहे गडावर, आज महंत शिवाजी महाराजांनी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला म्हणजे लोक आले होते, काहीतरी बैठक घेतली, त्यांच्यावर आरोप केले, या संबंधित काय सांगाल? महाराजांचा थोडा गैरसमज झालेला आहे की त्यांच्या विरोधात कोणी नाही, परंतु जाणून बुजून ते म्हणजे विश्वस्तामध्ये ग्रुपबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुद्दा असा की नारायणगडचा उत्तराधिकारी नेमता वेळेस आसपासच्या पंचक्रोशीतील गावाचा विचार घेतला पाहिजे, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच गडाजवळ उत्तराधिकारी नेमला पाहिजे, कारण की गड हा जनतेवर चालतो. बरोबर. आणि ज्यावेळेस समजा तुमच्या सह्या झाल्या म्हणतात की बाबा आज म्हणले की त्यांनी सह्या केल्यात, मग हे त्यावेळेस तुम्ही हे बोलले होते का? की त्यावेळेस मी मीटिंगमध्ये बोललो होतो की जे संभाजी महाराजांचं आपण नाव घेतलेलं आहे ते काही एवढे उद्वत्तापूर्ण नाहीत, त्यांचं शिक्षण अपूर्व आहे आणि गडावर एक उद्वत्तापूर्ण सर्व गुणसंपन्न भागवत संप्रदायाचा, आध्यात्मिक संप्रदायाचा अभ्यास असणारा व्यक्ती असावा. तर ते म्हणाले कोणी यायला तयार नाही. म्हणलं येतील, आपण गडावर यायला तयार नाही. आज ते लाटेचं नाव घेतलं होतं मी, लाटेचं सत्यवान लाटे हे बेलुराचे आहेत, त्यांचा अभ्यास परिपूर्ण आहे. ते म्हणले ते यायला तयार, महंतपणा स्वीकारायला कोणी तयार नाही असं म्हणलं. तर म्हणलं लोक येतील, आपण लोकांना जर बोललो तर लोक येतील. माझा त्यांचा भातचा पण विरोध नाही, त्यांचा तो भातचा आहे. भातचा असल्यामुळे तर तो काही फरक पडत नाही. शेवटी जो भक्त आहे तो भक्त असतो, नात्यानंतर असतं. आणि त्यामुळं मी त्यांना अशी विनंती केली होती, परंतु नंतर ते आमचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांनी सह्या रजिस्टर पाठवतात, आम्ही सह्या करतो. त्यांनी स्वतःचा अधिकार सांगितला तुम्हाला? म्हणजे त्यावेळेस त्यांना अधिकार आहे, परंतु घटनेमध्ये तरतूद अशी आहे की जो उत्तराधिकारी आहे तो नेमते वेळेस आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांचा विचार घेतला पाहिजे किंवा पंचक्रोशीतला असला पाहिजे आणि त्यांचा विचार घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारानुसारच त्याची नियुक्ती केली पाहिजे, कारण की जनतेवर गड चालतो. बरोबर. महाराज हे गडाचे उत्तराधिकारी असतात, प्रमुख असतात, ट्रस्टी हे त्यांचे सहकारी असतात, परंतु नारायणगड जो आहे हा फक्त भक्तांच्या जीवावरच चालतो. नारायण बाबाची श्रद्धा भक्तावर आहे, भक्ताची श्रद्धा नारायण बाबावर आहे. हे असे अनेक उदाहरणं या पंचक्रोशीत नारायण बाबाची जी आहे चमत्कार ते लोकांना पाहायला मिळले आहेत. साहेब, ज्यावेळेस 24 दिनांकाला जी फार मोठ्या प्रमाणावर बैठक झाली आणि सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी आपली खदखद व्यक्त केली, त्यानंतर तुम्हाला म्हणजे बाबांना काही म्हणजे संपर्क झाला होता का? बाबांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. मी स्वतः काल त्याला फोन केला होता आणि 24 तारखेला ते लोकांसमोर येतो म्हणले होते, परंतु आले नाहीत. त्यामुळं पुन्हा लोकांमध्ये उद्रेक झालेला आहे, असंतोष झालेला आहे. लोकांच्या भावना ह्या म्हणजे अत्यंत उद्विग्न झालेल्या आहेत. त्यामुळं गडाचं काम करणं अवघड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण नारायणगडचे जे भक्त आहेत त्यांच्याशी जर प्रेमाने, दया, क्षमा, शांती या रूपाने जर वागलो नाहीत तर नारायणगडाचं भवितव्य अंधारमय होणार आहे. साहेब, हा 24 दिनांकाला नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीला उत्तराधिकारीची घोषणा झाली, त्याला 4 महिने लोटले गेले, पण हे 24 दिनांकाला का स्वरूप आलं? म्हणजे त्याची एक पार्श्वभूमी म्हणजे बाहेरच्या मीडियाला माहीत नाही की नेमकं घडलं होतं काय, 24लाच लोक का आले तिथे? त्यांनी अगोदरच ते ठरवलं होतं, आम्हाला सुद्धा बोलवलं नाही. ज्यावेळी आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नाही, त्यांनी आमच्या परस्पर समजा सहाय्य घेऊन जाहीर केलं. वास्तविक पाहता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जनतेच्या म्हणण्यानुसारच त्या ठिकाणी जो उत्तराधिकारी आहे त्याची निवड व्हायला पाहिजे. महाराज काय अद्याप थकलेले नाहीत, त्यांना एवढी घाई करण्याची गरज नव्हती. नंतरही त्यांना करता आलं असतं, लिहून ठेवून करता आलं, ज्याला करायचे त्यांना अधिकार आहे, परंतु एवढ्या लवकर ते जाहीर करणं हे थोडं नियमबाह्य आहे असं मला वाटतं. घाई झाली. साहेब, आज त्यांनी 2 विश्वस्तांवर आरोप केलेत. आज तुम्ही इतक्या दिवसाचा तुमचा प्रदीर्घ अनुभव विश्वस्त पदाचा, आता ही जी मंडळी घेतलेली विश्वस्त म्हणून ही 4 वर्ष 5 वर्षाची आहेत, तर त्यांच्या वागण्यामध्ये खरंच ते जे आरोप करतायत ते खरे आहेत का? माझं कोणत्याही ट्रस्टीबद्दल तक्रार नाही. आता ते उलट त्यांनी नारायणगडच्या विकासाकरता खूप प्रयत्न केले आहेत. बीबी जाधव यांनी 20 वर्षाचं ऑडिट पूर्ण केलं. CA बीबी जाधव यांनी 20 वर्षाचं ऑडिट पूर्ण केलेलं आहे. जे ऑडिट 20 वर्षापासून पेंडिंग होतं ते पूर्ण केलं त्यांनी. त्यानंतर 1.5 कोटी रुपये SBI बँकेत होते, ते काही कारणामुळं मिळत नव्हते. तांत्रिक अडचणी दूर करून बीबी जाधवनी ते 1.5 कोटी रुपये नारायणगडला मिळवून दिले. त्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थच नाही. जे गडाकरता खस्ता खातात, वेळ देतात. आता गवते जे आहेत बळी गवते, त्यांनीसुद्धा गडाकरता खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हा जो हे काय तो महाराजांनी सोडला पाहिजे. बरोबर आहे. संतांच्या बाबतीत हे झालं, संतांच्या बाबतीत दया, क्षमा, शांती ही संतांकडे असते. मला आज असं कळलं
की त्यांनी रक्तपाताच्या गोष्टी केल्या. हो, आम्ही महाराज हे रक्तपाताच्या गोष्टी होऊ देत नाहीत आणि हे म्हणतात आम्ही रक्तपात करू आणि ट्रस्टीच्या सहाय्यक ट्रस्टीने यावरून सहाय्य करून जावं अशी उद्दामपणाची भाषा हे महाराजाला शोभत नाही. कृपया त्यांनी जी भाषा बदलावी, पुन्हा सर्व ट्रस्टीने एकत्र बोलावं, प्रत्येक गावाचे जे लोक आहेत गावागावात जाऊन प्रत्येकाला भेटावं आणि आपली भूमिका समजून सांगावी. आणि जर लोक म्हणाले की हा महाराज पाहिजे, तो महाराज पाहिजे, तुमच्या म्हणण्यावर महाराज करा, पण सध्याचे महाराज जे आहेत त्यांना लोकांचा खूप विरोध आहे, ते त्यांनी टाळावं. बरोबर. या सर्व पार्श्वभूमीवर एक नारायणगडाचे भक्त म्हणून आणि नारायणगडाची जी दूरवर पसरलेली कीर्ती त्याला कुठंतरी बदनामीचं स्वरूप येतं. यासाठी तुम्ही भाविकांना आणि महंतांना आणि तुमचे जे सहकारी विश्वस्त आहेत त्यांना काय आवाहन करा? त्यांनी संयम पाळावा, संयम पाळून एकत्र बसावं आणि चर्चा करून संवाद करून एकमेकाचे प्रश्न सोडवावेत. अशी रक्तपाताची भाषा करून कोणताही प्रश्न मिटत नसतो, उलट तो चिघळत असतो आणि आपल्या संस्थानाची बदनामी होत असते. जिथं वारकरी संप्रदाय, जिथं अध्यात्म आहे, जिथं नारायण बाबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे, अशा ठिकाणी जर रक्तपाताची भाषा केली हे महाराजाला न शोभणारी गोष्ट आहे. त्यांनी अशा भाषा करू नये, भक्तावर प्रेम करावं, ट्रस्टीजला विश्वासात घ्यावं आणि पुढची जी योजना आहे ती कशी राबवायची ट्रस्टीच्या विचाराने करावी. बरोबर आहे. अत्यंत संयत भूमिका आणि योग्य भूमिका माननीय जगताप साहेब यांनी मांडलेली. दिनांक 24ला जी बैठक आयोजित केली होती त्या संबंधित ज्यावेळेस मी साहेबांना प्रश्न विचारला तर ही दिनांक 24ची बैठक अचानक का निर्माण झाली या संबंधितचा व्हिडिओ सविस्तर मी पुढच्या भागात तो अवश्य टाकेल, जेणेकरून नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीला जी निवड झाली होती त्याच्या पश्चात 4 महिन्यानंतर एकाएकी उद्वेग का झाला याचा सविस्तर आढावा पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. आज आपण जगताप साहेबांची ही संयत भूमिका ऐकली आणि सर्वांना त्यांनी संयमानं वागायचं सांगितलं. त्यासोबतच गडावरील जे महंत आहेत त्यांनीही दयाक्षमा शांतीचं स्वरूप धारण करावं आणि सर्व भक्तांना आणि विश्वस्तांना सोबत घेऊन हा संपूर्ण निर्णय पंचक्रोशीतील जनतेला सांगावा. धन्यवाद.